स्वतःच्या हक्काची लढाई लढताना आदिवासी बांधवांना नक्षलवादी म्हटलं तरी याची चिंता आम्ही करत नाही. आदिवासी हे मूळ निवासी या देशाचे मालक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. बिरसा ब्रिगेड आदिवासी विकास मंच यांच्या वतीने जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री येथे आदिवासी बांधवांचा राज्यस्तरीय प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, खासदार डॉ. अमोल कोल्हे, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमदार अतुल बेनके, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सुनील भुसारा, आमदार आमशा पाडवी, बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश पेंदाम, किशोरशेठ दांगट, संजय काळे, अनिल तात्या मेहेर, पांडुरंग पवार, अंकुश आमले, मोहित ढमाले, देवराम लांडे, देवदत्त निकम, सुभाष मोरमारे तसेच आदिवासी समाजातील अनेक संघटनेचे पदाधिकारी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. यावेळी दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, डॉ. अमोल कोल्हे, सतीश पेंदाम यांनी सत्ताधारी नेत्यांवर चांगलेच आसूड ओढले. देशाच्या जडणघडणीत जंगलाचे वेगळं महत्त्व आहे. जंगल वाढल्यानं पाऊस पडून त्यावर शेती पाण्याची समस्या सुटते आणि जंगल वाचवण्याचं काम आदिवासी समाज करत असतो. त्यामुळे देशाच्या जडणघडणीत आदिवासी बांधवांचे महत्त्व आहे असे विधान देखील शरद पवार यांनी केले. यावेळी सतीश पेंदाम, जे राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा ब्रिगेडचे, यांनी एक गैरसमज दूर करा. आदिवासी समाजाची बिरसा ब्रिगेड ही संघटना ही नक्षलवादी आहे. थोडा आणखी गैरसमज ठेवा. ही नक्षलवादीपेक्षाही बिरसा ब्रिगेड डेंजर संघटना आहे. नक्षलवादी फक्त बंदूक हाती घेतात. त्यांच्याकडे AK-47 आणि बॉम्ब असेल तर आमच्याकडे मात्र पवार साहेब आहेत. भारतात पवार साहेबांपेक्षा मोठा बॉम्ब आहे का असा प्रश्न विचारून, यापेक्षा मोठी मशीन आहे का असाही प्रश्न विचारून, ही तर भारताच्या राजकारणातील ऑक्सफर्ड मशीन आहे. हे डोकं आदिवासींकडे आहे. हे डोकं आदिवासी समाजासाठी काम करतंय. हे नेतृत्व आदिवासी समाजाकडे आहे. त्यामुळे मित्रांनो, आपण राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचलोय. त्यामुळे सर्व धर्मियांसोबत आम्ही येत्या 19 ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये होणाऱ्या आदिवासी समाजाच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला व आंदोलनात सहभागी व्हा असे आवाहन सतीश पेंदाम यांनी यावेळी केले. याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी. पाहुयात. अनेक वर्षापासून तुम्ही काम करतात. अनेक ठिकाणी संघटना उभी करतात. पण सह्याद्री आणि साखरला याच्या प्रांगणामध्ये जो आदिवासी आहे त्याचं सुखदुःख वाढण्यासाठी तुम्ही आज या ठिकाणी प्रयत्न केले. ही संघटना काही लोक मला सांगतात की तुम्ही यांच्याशी फार सोबत ठेवतो. तुला ठाऊक आहे नक्षलवादी? मी सांगतो मला ठाऊक आहे. नक्षलवादी म्हणजे काय? यांची नक्षलवाद्याची व्याख्या वेगळी आहे. या ब्रिगेडची व्याख्या, आम्ही कुणाला धक्का लावणार नाही, पण आमच्या कुणी अत्याचार करत असेल तर ते सहन करणार नाही. त्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याच्या उद्याची भूमिका आम्हा सगळ्यांची राहणार. आज आपण बघतो की आदिवासी इथे झाले, पण मी गेल्या काही वर्षापासून या संघटनेशी संबंध ठेवतो. मध्य प्रदेशमध्ये इंदोरला अधिवेशन झालं. हजारोची संख्येने ब्रिगेडचे कार्यकर्ते होते. आजच्या बैठकीमध्ये आणि त्या इंदोरच्या बैठकीमध्ये फरक असा होता की 10,000 मुलं आणि मुली युनिफॉर्ममध्ये, जसं लष्कराचा जवान असतो, पोलीस दलाचा पोलीस असतो, त्याप्रमाणे खाकी कापले, दंडेत झाले. त्या ठिकाणी हजाराच्या संख्येनं तरुण कार्यकर्ते ब्रिगेडचे सहकारी आणि त्यांच्या भगिनी त्या इंग्रजांना उपस्थित होते. नंतरच्या कार्यक्रमाला हा आदिवासी माझा पुढचा सीमित नाही. आफ्रिकन देशामध्ये
युरोपमध्ये सुद्धा काही ठिकाणी, अमेरिकेमध्ये सुद्धा काही ठिकाणी. आणि म्हणून लिगेचा प्रयत्न असा आहे की जगात अशा प्रकारचा मूळ निवासी त्याच्या अत्याचार होत आहेत, त्याला कुठल्या बाजूला टाकलं जात आहे, अशा सगळ्यांची एक संघटित शक्ती ही उभी करावी. आणि त्याचं असं एक महत्वाचं पाऊल उद्याच्या ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये नागपूरला होणार आहे. त्याही ठिकाणी आपण मोठ्या संख्येने आला तर माझी खात्री आहे की एक संदेश सगळ्या जगाला भारताला आमचा राज्याचा आदिवासी घेतला. आज तुम्ही इतक्या लाभ या ठिकाणी आला. सचिन सेंदा भाषणामध्ये सांगत होते की चौकशी सहज असती अतुल लंकेच्याकडे एवढ्या मोठ्या संख्येने लोक आले, त्याची व्यवस्था काय? अतुल लंकेने सांगितलं इथं आलेल्या बहुसंख्य लोकांनी घरून येताना स्वतःचा शिदा, स्वतःचा तांदूळ भरवून जातो. तो काही कोणा अवलंबून राहिला नाही. आपल्या अन्नाचा प्रश्न आपण सोडवायला पाहिजे हे सूत्र त्यांनी बरोबर ठेवलं. त्या सगळ्यांचं अभिनंदन या ठिकाणी मी करतो. एक आदेश ठेवला, तुम्ही लाचार नाही, तुम्ही स्वाभिमानी आहात, ही भूमिका या ठिकाणी उत्तम दृष्टीनं मांडली. आदिवासींना आदिवासी वनवास कसं वनवास काय संबंध वनवास? आम्ही मूळ नागरिक घेतले, आम्ही मूळ निवासी, आम्ही या देशाचे मालक आहोत. हे जर आदिवासी सांगत असेल की त्याचं म्हणजे 100% बरोबर आहे. त्या मूळ मालकाची भूमिका बनणारा हा मूळ निवासी आहे. त्याच्या फाटीची वर आणणं, त्याला शक्ती देणं, त्याच्या समस्या दूर करणं आणि त्याच्यामध्ये जी जागृती झालेली आहे ती जागृती अधिक प्रोत्साहित करण्याची खबरदारी घेणं हे काम सगळ्यांनी मिळून करावं लागेल. त्याच वेळेला या देशाचं चित्र हे बदललेलं आपल्याला दिसेल आणि तेच काम आज या ठिकाणी विघट करते. त्यांनी सांगितलं आपल्याला संघर्ष करायची गरज नाही, त्याच्यासाठी आपल्याला रस्त्यावर यायची गरज नाही, त्याच्यासाठी आपल्याला मोर्चा काढायची गरज नाही, त्याच्यासाठी आपल्यामध्ये संघर्ष करून एक अलग विचार मांडण्याची गरज नाही. त्याच्यासाठी मी आपल्याला या बेरोजगारीचा जो प्रश्न आहे आज गावागावापर्यंत ठिकाणी डबरी रस्ता झालेला आहे. आज पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे, पिण्याच्या पाण्याचा, विजेचा प्रश्न सुटलेला आहे. आज आरोग्याच्या संदर्भामध्ये अनेक स्कीम केलेल्या आहेत, आश्रमशाळा उभ्या केलेल्या आहेत, इंग्रजी माध्यमाच्या शाळा आपण सरकारच्या मालकीच्या काढलेल्या आहेत. समाज पुढे गेला पाहिजे ही भूमिका घेऊन आपल्याला पुढे काम करायचं. एवढंच या निमित्तानं मी आपल्याला सांगतो आणि आपल्याला मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अखर्चित राहायला नको, दिसायला नको. आदिवासीचे पैसे अखर्चित राहतात याच्याने इज्जत जाईल म्हणून 15, 16, 700 जे काही अधिकारी पदाधिकारी असतील त्यांनी ते सगळे पैसे आस्थापनेवर स्वतंत्र टाकून दिले. या वेळेला स्वातंत्र्याचा पुकार झाला आणि मुघल साम्राज्य सुद्धा हाताळायला लागलं. प्रत्यक्ष बादशाह शहाजहान मोठी स्वारी उतारा बांधला गेला ते तुमच्या आमच्या पूर्वजांच्या पराक्रमाचं प्रतीक आहे हे तुम्ही विसरू नका. आणि म्हणून आता माझ्याकडे प्रमुख मागणी म्हणून शासनामार्फत अधिकृतरित्या कोनशिला लावण्यात यावी, लावलीच पाहिजे. आधी याचा अर्थ काय? सर्वप्रथम ते आदिवासी हळूच ते नाव बदलून वनवासी करून जे आहे डोक्यामध्ये भ्रम निर्माण करायला या सगळ्यांपासून दूर राहावं लागेल. होय, आम्ही आदिवासी आहात आणि आदिवासी म्हणून आम्हाला आमचे हक्क अधिकार. तुमचं गाव कुठलं तर म्हणायचं ओझरचा गणपती जिथे आहे ते माझं गाव आहे. आणि तुम्ही आमदार कोणाचे तर मी आवर्जून आणि अभिमानाने सांगायचो की मी आदिवासी समाजाचा आमदार आहे.
शिरवळ साहेबांनी आदिवासी समाज 26वा आमदार आदिवासी समाजाच्या ग्रुपमधला कोण आहे तर तो अतुल बेनके तिथं त्यांनी घेतला होता आणि सातत्याने विधिमंडळाचं अधिवेशन कोरोनामुळे काय झालं नाही, पण जेव्हा झालं आणि जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा प्रथम मी आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी आणि त्यांच्या कालावधीमध्ये अजितदादा पवार साहेबांनी जो काही विकासाचा निधी मला दिला, वळसे पाटील साहेबांनी जो मदत केली मला, माझ्या विकासाच्या निधीमधला सगळ्यात जास्त विकासाचा निधी जर कुठं असेल तो माझ्या उकडनेर, बिन्नेर, पिंपळदा दोघा परिसरात जे आदिवासी वाड्या बसल्या आहेत, माझे जे ठाकरवाडा आहे तिकडं सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी त्या स्मारकासाठी आम्ही जागा सुद्धा निश्चित केलेली आहे आणि निश्चित प्रकारे मी सांगतो स्मारक पूर्ण होण्यासाठी वेळ लागेल नाही असं नाही, पण जोपर्यंत स्मारक पूर्ण होणार नाही तोपर्यंत परत मी निवडणुकीला उभा सुद्धा राहणार नाही। तो उस 70 साल के बुजुर्ग ने, उस 70 साल के व्यक्ति ने वो टी शर्ट निकाल के मेरे को ऐसी दिखाई, मैंने बोला आप कौन है, ऐसी दिखाई, एक तरफ बिरसा मुंडा का फोटो था और दूसरी तरफ शरद पवार साहब का फोटो था। मैंने पूछा शरद पवार साहब से आपका क्या रिलेशन है, लेकिन शरद पवार साहब से संबंध क्या है ये किसी को समझ में नहीं आता है, आप कैसा लगा लिए ये फोटो। तो उस बुजुर्ग ने जब फोटो निकाला और पेपर की कटिंग दिखाया मुझे कि ये देख ये इंडियन एक्सप्रेस पेपर है जिसमें शरद पवार साहब ने लिखा। मैं आपको बताना चाहता हूं भाई, मैं अंदर की बात बता रहा हूं, सब लोग बाहर की बताते हैं। शरद पवार बिरसा ब्रिगेड और आदिवासी विचार मंच साहब यानी जो संगठन है, हमारे आदरणीय पिता तुल्य शरद पवार साहब ये पैटर्न है हमारे संरक्षण संगठन के। जो शिवाजी महाराज की किसान सेना थी वो आदिवासियों की, जो शिवाजी महाराज के कार्यकाल में फारसी में वो जो चलता था काल यानी आपका पूरा शासन का काम चलता था, पड़गा करके क्षेत्र है, उस पड़गा क्षेत्र में शिवा नाई का आज भी अवशेष मिलता है। जो संघर्ष चालू है वो संघर्ष पहचान के लिए, वो अस्तित्व के लिए, आदिवासियों, ओबीसी, मराठाओं, दलितों को, अल्पसंख्यकों को आज इतना सीनियर मोस्ट नेता मिल सकता है। आपके पास में शरद पवार साहब का कोई अल्टरनेट होगा तो दे दीजिए। ऐसा कोई व्यक्ति हो जिनके पास में इतना अनुभव है, ऐसा कोई डॉक्टर है आपके पास में पवार साहब जैसा जिनको समाज की बारीकी मालूम है। इसके बाद क्या है आपके पास, हमारे पास क्या है? आदिवासियों ने किसकी तरफ देखना चाहिए? हमारे जनरेशन के लिए आखिरी लीडर है हमारे, और पहले भी लीडर वही है। कौन पवार साहब के साथ में खड़ा है कौन नहीं है हम इसकी परवाह नहीं करते, लेकिन ये सच है पूरे देश के आदिवासी आज पवार साहब के साथ हैं। साथियों, ये जो मूवमेंट है, ये जो मिशन है, इसको बदनाम करने का भी षड्यंत्र चल रहा है। आप मुस्लिम को आतंकवादी बोल दीजिए, आपको गोली मारने का अधिकार मिल जाता है। आप आदिवासियों को नक्सलवादी बोल दीजिए, वलसे पाटिल साहब, उसको गोली मारने का अधिकार मिलता है। यानी केवल लेबल लगा देते हैं।